बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग बातमी आहे. टिपू सुलतान यांना छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष आहे असं सपकाळांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठं विधान केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष आहे. टिपू सुलतान यांना छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गेले काही दिवस जो वाद चालू होता मालेगावच्या उपमहापौरांच्या कक्षामध्ये टिपू सुलतानाचा फोटो भिंतीवरती होता आणि त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलेलं होतं. हे जे चित्र होतं, जी प्रतिमा होती ती काढण्यात आलेली आहे. परंतु या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांना छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय. पुन्हा एकदा पाहूयात हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. आणि आपल्यासोबत या क्षणी आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी, आपण ऐकलं असेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय वक्तव्य केलंय, आपली प्रतिक्रिया यावर. वक्तव्य हे लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत सर्वांना समान संधी, समान न्याय, कुठल्या धर्माबद्दल, मुस्लिम धर्माबद्दल त्यांनी अत्याचार कधी केला नाही. पण याच्या उलट टिपू सुलताननी मात्र या ठिकाणी अनेक हिंदूंवरती अत्याचार करण्याचे असंख्य दाखले इतिहासात आहेत. ते सपकाळांना माहिती नाहीत का? आज काँग्रेसचा वर्षानुवर्ष अल्पसंख्याकांचं अनुनय करण्याचा, मतांसाठी लाचारी करण्याचा जो प्रकार आहे, त्यातूनच टिपू सुलतानचं उदात्तीकरण काँग्रेसकडून होतंय. काँग्रेस पक्षाने याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, ही वस्तुस्थिती. केशवजी, छत्रपती शिवरायांच्या समकक्ष असं म्हटलेलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी. खरं तर हा फोटो हटवण्यात आलेला होता टिपू सुलतानाचा, तरी सुद्धा या पार्श्वभूमीवरती त्यांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? मुळात कुठल्याही अर्थाने टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकक्ष असू शकत नाहीत. कारण टिपू सुलतानचा इतिहास हा अत्याचाराचा आहे, धर्मांतर करण्याचा आहे, अत्यंत चुकीच्या पद्धतीचा इतिहास आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा या राज्याला स्वाभिमान देणारा आहे, एक वेगळा इतिहास आहे. दोघांची तुलना करणं हेच मुळात काँग्रेस पक्षाचं आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं अज्ञान दर्शवतं. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी. केशवजी, जाहीर माफी मागितली पाहिजे असं पण म्हणताय, पण या व्यतिरिक्त सुद्धा कुठल्या कारवाईची अपेक्षा आहे आपल्याला? नाही, कारवाई तर पुढे यापुढे तर पुढच्या काळामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर पुढच्या काळात कशा पद्धतीने आंदोलन करायचं हे आम्ही विचार नक्की ठरवू.
पण आता आमची मागणी आहे की अशा कारण मतांच्या लाचारीसाठी टिपू सुलतान पासून औरंगजेबापर्यंत जे या प्रकारे राज्यामध्ये लांगुल चालन करण्याचं काम जे सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि सपकाळांनी त्याची माफी मागण्याविषयी मागणी करतो. केशवजी, खरं तर उपमहापौरांनी मालेगावच्या हा फोटो आपल्या कक्षामध्ये लावलेला होता. प्रचंड वादानंतर तो टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला. म्हणजे खरं तर हा वाद संपत आलेला होता. असं असताना प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा एकदा हा विषय छेडण्याचं कारण काय वाटतं आपल्याला? मुस्लिम एका ठराविक समाजाच्या मतांचं मतं मिळावीत यासाठी जे करावं लागतं लांगुल चालन, त्याचा हा परिणाम आहे. टिपू सुलतान या देशामध्ये कुठल्याही पद्धतीचा हिरो असू शकत नाही. औरंगजेब हा कुठल्याही पद्धतीचा हिरो असू शकत नाही. पण औरंगजेब असो किंवा टिपू सुलतान असो, या ठिकाणी काही जणांना आपला वाटतो, हिरो वाटतो. हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्यांचं हिरो आहेत, ते आमचं दैवत आहे. आणि त्याच्याशी अशा प्रकारे या ज्यांनी अत्याचार केलाय त्याची समकक्ष म्हणून तुलना करणं हे महाराष्ट्राच्या भूमीला मानणार नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि त्याची माफी सगळ्यांनी मागितली पाहिजे. धन्यवाद केशवजी, आपण दिलेल्या या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. यानंतर आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया. नरेशजी, आपण ऐकलं असेल की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवाजी महाराजांच्या समकक्ष असं म्हटलेलं आहे टिपू सुलतानला. आपली प्रतिक्रिया? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना महाराष्ट्रातील जनतेने चपलेने हाणायला पाहिजे. जर टिपू सुलतानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची समकक्ष जर बोलत असतील तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही तर काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला ज्या ज्या ठिकाणी तो जाईल, ज्या ज्या ठिकाणी त्यात राहतो त्या ठिकाणी चपलेने हाणायला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी एवढं बोलू शकेल. त्यांच्या संदर्भात काय बोलतायत, काय विचार मांडतायत, मतांसाठी जी काही लाचारी सुरू आहे त्यांची, कीव वाटते, कीव मुस्लिम मतांसाठी जी लाचारी सुरू आहे, कीव वाटते, या सगळ्यांना चपलेने हाणायला पाहिजे. एवढीच त्यांची योग्यता आहे. नरेशजी, वास्तविक पाहता इस्लाम पार्टीच्या उपमहापौरांनी जेव्हा हा फोटो आपल्या कक्षात लावलेला होता मालेगावच्या महापालिकेच्या, त्यानंतर सुद्धा शिंदे गटाने याचा विरोध केलेला आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा हा वाद कुठेतरी खेचला जातोय असं वाटतंय आपल्याला या परिस्थितीमध्ये? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात समकक्ष बोलणं, टिपू सुलतानांची तुलना करणं हा फक्त काही शिंदे गटाचा विषय नाहीये. हा मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, हिंदुस्थानच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने जे वक्तव्य होत आहेत यातील प्रत्येकाने, हिंदुस्थानी प्रेमी नागरिकांनी प्रत्येकाने याचा निषेध करायला पाहिजे. तुम्ही त्यांचे गुणगान गा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करताय ही लाचारी आहे, दुसरं काही नाहीये. नक्कीच. धन्यवाद नरेशजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. भिवंडीमध्ये मनपा महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी वेगानं घडतायत. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे. घर देण्याचं आमिष दाखवून अनेकांनी फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. विलास पाटील यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी पालिकेतील राजकीय घडामोडी वेगाने घडतायत आणि सत्ता स्थापनेसाठी किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या कोणार्क आघाडीला धक्का बसलाय. विलास पाटलांना अटक होणं ही भाजपची खेळी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.